Hello friends, welcome to all of you. आपण बऱ्याच मध्यंतरानंतर भेटत आहोत. मध्यंतरीच्या काळात परीक्षा आणि कोविड-19 च्या संदर्भातील लॉकडाऊन यामुळे आपल्याला मध्यंतरी तासिका घेता आल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला आता जोरात तासिका सुरू करून आपल्याला ऑफलाईन तासिका घेणं शक्य नसल्यामुळे ऑनलाईन तासिका आपल्याला घ्यायच्या आहेत. मी आज आपल्याला BA थर्ड इयरच्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम समजावून सांगणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये पॅटर्न आपल्याला माहीत आहे. CBCS पॅटर्न, चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम हा पॅटर्न आहे अभ्यासक्रमाचा. आणि विद्यापीठाने जून 2018 पासून हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये आपला BA सेकंड इयरपर्यंत जो सेकंड लँग्वेजचा पेपर होता तो या वर्षीपासून तुम्हाला राहणार नाही. त्याऐवजी आपल्याला एक अधिकचा पेपर येणार आहे प्रत्येक ऑप्शनल पेपरमध्ये. तर आपल्याला 3 पेपरचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातल्या त्यात परत एक स्किल, ह्या स्किलमध्ये सोशल काउन्सिलिंग हा पेपर किंवा हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी नियोजित केलेला आहे. यातला 9व्या क्रमांकाचा पेपर आपण BA सेकंड इयरपर्यंत 8 क्रमांकाच्या पेपरपर्यंत अभ्यास केलेला आहे. 9वा क्रमांकाचा पेपर जो आहे BA थर्ड इयरसाठी वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स, पाश्चिमात्य समाजशास्त्रीय विचारवंत हा पेपर आहे. आणि याला R पेपर, मॉडर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स म्हणजे आधुनिक समाजशास्त्रीय विचारवंत, असं 2 पेपरपैकी एक पेपर आपल्याला घेता येतो. 2चे 2 घ्यायचे नाहीत, तर त्याऐवजी एक पेपर आपण अभ्यासायचा आहे. यामध्ये 75 मार्क आहेत. 75 मार्क असल्यामुळे याला क्रेडिट 3 असणार आहेत. एंड सेमिस्टर एक्झाम म्हणजे सत्राच्या संपण्यापूर्वी घेण्यात येणारी जी परीक्षा आहे, विद्यापीठ घेते ती परीक्षा 40 मार्काची असणार आहे. आणि अंतर्गत मूल्यांकनासाठी 35 गुण असणार आहेत. असा एकूण 75 गुणांचा हा पेपर आहे. याच्यामध्ये हे जे दोन पेपर आहेत ते दोन्ही पेपर 75 मार्काचेच असतील. आणि यातला एक तुम्हाला पेपर मी शिकवणार आणि एक पेपर वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स हा पेपर तुम्हाला काटे मॅडम शिकवतील. आणि मॉडर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स हा पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर यातला 9व्या नंतर 10व्या क्रमांकाचा पेपर जो आहे मेथड्स ऑफ सोशल रिसर्च, सामाजिक संशोधन पद्धती, हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. आणि संशोधनाचा पेपर असल्यामुळे जरा विद्यार्थ्यांना काही काळपर्यंत BA थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग पॉवर लक्षात घेतं थोडंसं टफ हा पेपर आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि कंपल्सरी पेपर आहे हा. पेपर क्रमांक 10 मॉडर्न मेथड्स ऑफ सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधनाच्या पद्धती. यालासुद्धा अंतर्गत मूल्यांकनाचे 35 मार्क आहेत. एंड सेमिस्टर एक्झामला ESC याला 40 मार्क, एकूण 75 मार्क आहेत. असा 75 मार्काचा हा पेपर आहे. त्यापैकी 40 मार्काची परीक्षा विद्यापीठ घेणार आणि 35 मार्क तुम्हाला अंतर्गत मूल्यांकनासाठी असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 2 टेस्ट, एक ट्युटोरियल्स
आणि एक सेमिनार असं त्याचं स्वरूप असणार आहे इंटरनलचं. तेवढा भाग पूर्ण करावा लागणार आहे. तर मी जो पेपर शिकवणार आहे त्या पेपरचा तुम्हाला अभ्यासक्रम समजावून सांगतो आणि ते तुम्हाला स्क्रीनशॉट घेता आला तर तो सुद्धा घेता येईल या पद्धतीनं. पुढचा हा सेमिस्टर 5वं असेल. 6वं सेमिस्टर जे आहे या 6व्या सेमिस्टरमध्ये सुद्धा पेपरचे टायटल सांगतो. 10व्यानंतर 11व्या क्रमांकाचा पेपर मॉडर्न सोशलॉजिकल थॉट्स इन इंडिया, भारतातील आधुनिक समाजशास्त्रीय विचारवंत असा पेपर आहे. याचं टायटल. याला आर पेपर आहे, फंडामेंटल इंडियन सोशलॉजिकल थिंकर्स, मूलभूत समाजशास्त्रीय विचारवंत, भारतातील मूलभूत समाजशास्त्रीय विचारवंत असा दुसरं टायटल आहे. हा झाला पेपर 11वा. 11व्यामध्ये दोन पेपर, एकाला एक आर, म्हणजे प्रत्येकाने एकच यातला निवडायचा दोनपैकी एक. हा सुद्धा 75 मार्काचा पेपर आहे. आणि त्यानंतर रिसर्चच्या पेपरच्या भाग जो उरलेला भाग आहे पुढच्या सत्रामध्ये 6व्या सेमिस्टरला, टेक्निक्स ऑफ सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनाची तंत्रे, हा 12व्या क्रमांकाचा पेपर असणार आहे. आणि यानंतर जसं 5व्या सेमिस्टरला सोशल काउन्सिलिंगचा जो स्किलचा पेपर आहे त्याला 50 मार्क आहेत. 25 मार्काचं इंटरनल, 25 मार्काचं एंड सेमिस्टर एक्झाम, म्हणजे 50 मार्क ते 5व्या सेमिस्टरला. तसंच 6व्या सेमिस्टरला सुद्धा 50 मार्काचा सोशल काउन्सिलिंगचा दुसरा पेपर, म्हणजे पहिला पेपर 5व्या सेमिस्टरमध्ये आणि दुसरा पेपर 6व्या सेमिस्टरला. याला सुद्धा इंटरनलचे 25 मार्क असणार आहेत, एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्क, असा एकूण 50 मार्काचा. आणि हा कंपल्सरी असणार आहे. याचा पेपर बाहेरचा एक परीक्षक येतो यासाठी, आणि ते प्रश्न देतात आणि आपल्याला वर्गामध्ये परीक्षा द्यावी लागते, असं याचं एकंदर स्वरूप आहे. तर या संदर्भात मी जो पेपर शिकवणार आहे तर आपल्याला त्या पेपरच्या अभ्यासक्रमाची आपण चर्चा करूया. माझ्याकडे असणारा पेपर 9वा, मॉडर्न सोशलॉजिकल थिंकर्स. तर यामध्ये 4 विचारवंत आहेत अभ्यासक्रमामध्ये. पहिला विचारवंत आहे मॅक्स वेबर. मॅक्स वेबर म्हणजे याचं पहिलं चॅप्टर आहे. दुसरं चॅप्टर आहे रॉबर्ट मर्टन. तिसरं जॉर्ज सिमेल. आणि चौथं चॅप्टर विल्फ्रेड परेटो. पहिल्या चॅप्टरमध्ये, पहिल्या मॅक्स वेबरमध्ये काय अभ्यासक्रमाचे मुद्दे आहेत ते सुद्धा समजून घेऊया. पहिला मुद्दा यातला बायोग्राफी ऑफ मॅक्स वेबर, म्हणजे मॅक्स वेबरचा जीवन वृत्तांत किंवा जीवनचरित्र, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे थेअरी ऑफ सोशल ॲक्शन, सामाजिक क्रियेचा सिद्धांत, हा दुसरा मुद्दा. कन्सेप्ट ऑफ ऑथॉरिटी हा तिसरा मुद्दा आहे. अधिकाराची संकल्पना. आणि चौथा मुद्दा यातला कन्सेप्ट ऑफ ब्युरोक्रसी, म्हणजे नोकरशाहीची संकल्पना. असे 4 मुद्दे मॅक्स वेबरच्या या अभ्यासक्रमात आपल्याला शिकायचे आहेत. यासाठी जे गुण आहेत, पहिल्या चॅप्टरला 19 गुण आहेत. दुसरं चॅप्टर आहे रॉबर्ट के मर्टन. यामध्ये सुद्धा 4 मुद्दे आहेत. बायोग्राफी ऑफ रॉबर्ट मर्टनचा जीवन वृत्तांत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे टाईप्स ऑफ फंक्शन्स, कार्याचे प्रकार. तिसरा मुद्दा यातला मिडल रेंज थेअरी. आणि चौथा मुद्दा यातला ॲनॉमी, प्रमाणक शून्यता. असं हे दुसरं चॅप्टर. या चॅप्टरला सुद्धा 19 मार्क आहेत. आणि तिसरं चॅप्टर जॉर्ज सिमेल. यामध्ये सुद्धा 4 मुद्दे आहेत. बायोग्राफी ऑफ सिमेल,
सिमेलचा जीवन वृत्तांत, फार्मल सोसायटी हा दुसरा मुद्दा. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सोशलॉजी ऑफ कॉन्फ्लिक्ट आणि चौथा मुद्दा डायलेक्टिकल मेथड द्वंद्वात्मक पद्धती. सोशलॉजी ऑफ कॉन्फ्लिक्ट संघर्षाचं समाजशास्त्र आणि फार्मल सोशलॉजी आणि बायोग्राफी असे 4 मुद्दे. यालासुद्धा 19 गुण आहेत देण्यात आलेले. आणि चौथं चॅप्टर आहे विल्फ्रेडो परेटो. यामध्ये बायोग्राफी ऑफ परेटो म्हणजे परेटोचा जीवन वृत्तांत, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ लॉजिकल अँड नॉन लॉजिकल ॲक्शन म्हणजे तार्किक आणि अतार्किक क्रियांची कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, हा त्याचा दुसरा सिद्धांत आहे. तिसरा यातला सिद्धांत थेअरी ऑफ सर्क्युलेशन ऑफ इलेक्ट्स म्हणजे अभिजनांच्या सर्क्युलेशनचा सिद्धांत, हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा मेथोडॉलॉजी ऑफ लॉजिको एक्सपेरिमेंटल मेथड. लॉजिको तर्कात्मक पद्धतीशास्त्र आणि त्या एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे प्रयोगात्मक पद्धती. असे 4 मुद्दे प्रत्येक चॅप्टरमध्ये किंवा विचारवंतांसाठी त्यांचे अभ्यासक्रमात आहेत दिलेले. आणि यामध्ये या प्रकरणाला सुद्धा 18 गुण आहेत. असं एकूण 75 गुणांचा हा पेपर आहे. हा पेपर आर पेपर असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माझा हा पेपर घ्यायचा ते माझ्या तासाला बसतील आणि ज्यांना पहिला पेपर घ्यायचा तर ते विद्यार्थी त्या तासाला बसतील. म्हणजे एका वेळेस हे एकाच तासामध्ये दोन्ही पेपर शिकवले जातील. म्हणजे माझा तास सुरू असताना तिकडे दुसऱ्या हॉलमध्ये मॅडमचा सुद्धा तास असणार आहे. अशा पद्धतीनं याचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कंपल्सरी जो पेपर आहे अत्यंत महत्त्वाचा क्रमांक 10 हा 9वा पेपर झाला. 10व्या क्रमांकाचा पेपर आहे मेथड्स ऑफ सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधनाच्या पद्धती. हा सुद्धा 75 मार्काचा पेपर कंपल्सरी पेपर आहे, अत्यावश्यक. हा पेपरमध्ये 4च चॅप्टर आहेत प्रकरणं, परंतु 4 चॅप्टर शिकवत असताना हा जो पेपर आहे हा पेपर आपल्याला अगदी PhD पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवण्यात येत असतो. म्हणजे जे PhD करणारे संशोधन करणारे जे अभ्यासक असतात त्यांनासुद्धा अशी रिसर्चचा पेपर आहे. आणि तुम्ही BA थर्ड इयरचे विद्यार्थी फक्त असे तुम्ही आहात समाजशास्त्राचे विद्यार्थी की ज्यांना संशोधनाचा पेपर शिकायला मिळतो अगदी. आणि यामुळे तुमचं संशोधन कौशल्य हे वृद्धिंगत होण्यास मदत होते. लॉजिकल विचार करण्यासाठी तुम्हाला या पेपरचा अत्यंत फायदा होतो. आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या पेपरच्या संदर्भातील जे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या पेपरवर विचारले जातात. म्हणजे जे कोणी विद्यार्थी याचा अभ्यास करणार असतील भविष्यकाळामध्ये ग्रॅज्युएशन नंतर MPSC किंवा UPSC तर त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संशोधनाचा पेपरवर बरेच प्रश्न असतात. त्या दृष्टीने या पेपरच्या अभ्यासाला महत्त्व आहे. आणि सामाजिक घटना समजून घेत असताना त्या घटना कशा समजून घ्यायच्या या संदर्भात सुद्धा या पेपरचं महत्त्व आहे. त्यामुळे हा पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. थोडासा क्लिष्ट वाटतो कारण यामध्ये आलेले शब्द आणि संकल्पना ह्या तुम्हाला आत्तापर्यंत BA सेकंड इयरपर्यंत अभ्यासक्रमात कुठेही त्यांचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सुरुवातीचे काही तास विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जातात. परंतु मन लावून तुम्ही ऐकलं, समजून घेतलं आणि वेळोवेळी तुम्हाला यानंतरच्या तासिकांमधून आपण ऑनलाईन जेव्हा तास सुरू करू
झूमच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला डायरेक्ट एखाद्या विद्यार्थ्याला जर काही एखादा मुद्दा समजला नसेल तर तो समजून घेण्यास वाव आहे. आणि ऑफलाईन जेव्हा तास सुरू होतील त्यावेळेस आपल्याला वर्गामध्ये आपल्याला या पेपरमध्ये असलेल्या ज्या काही संकल्पना जर विद्यार्थ्यांना समजल्या नसतील तर त्यावेळेस आपल्याला त्या निश्चितपणे समजून घेता येतील. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. या 4 चॅप्टरमध्ये हा पेपर विभागलेला आहे. मुळामध्ये संशोधन विषयाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी एवढाच मर्यादित स्वरूपाचा उद्देश या पेपरचा असला तरीसुद्धा थोडंसं खोलवर जाऊन मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण असं की तुम्हाला MAला गेल्यानंतर कंपल्सरी कुठल्याही विषयामध्ये तुम्ही MA करा त्या विषयामध्ये संशोधनाचा पेपर कंपल्सरी असतोच. आणि तुम्हाला भविष्यकाळामध्ये जेव्हा MPhil किंवा PhD करायचं असेल तेव्हासुद्धा हा पेपर असतोच. याच्यामध्ये ह्याच संकल्पना असतात परंतु थोड्याशा ब्रॉड स्वरूपात त्यांचा अभ्यास करावा लागतो. म्हणून हा पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जे 4 प्रकरणामध्ये विभागलेला सिलेबस आहे, अभ्यासक्रम, तो मी तुम्हाला सांगतो. यातलं पहिलं चॅप्टर आहे सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधन. यामध्ये 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे मीनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल रिसर्च. मीनिंग म्हणजे अर्थ आणि सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल रिसर्च. दुसरा मुद्दा आहे यातला पहिल्या प्रकरणातील स्टेजेस ऑफ सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या. तिसरा मुद्दा यातला इम्पॉर्टन्स ऑफ सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधनाचं महत्त्व. असे 3 मुद्दे या पहिल्या चॅप्टरमध्ये आहेत. 19 गुण या पहिल्या प्रकरणाला असणार आहेत. दुसरं प्रकरण आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता. यामध्ये सुद्धा 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी, अर्थ आणि महत्त्व, वस्तुनिष्ठतेचा अर्थ आणि वस्तुनिष्ठतेचं महत्त्व, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा डिफिकल्टीज इन अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता प्राप्तीमधील कठीणाई किंवा अडथळे असं त्याला म्हणता येईल, डिफिकल्टीज इन अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्हिटी. तिसरा मुद्दा मीन्स फॉर अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्हिटी इन सोशल रिसर्च म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता प्राप्तीसाठीचे मार्ग किंवा माध्यमे असं त्याला म्हणता येईल. मीन्स ऑफ अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्हिटी इन सोशल रिसर्च असे 3 मुद्दे आहेत वस्तुनिष्ठतेमध्ये, ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये. आणि या प्रकरणाला सुद्धा 19 गुण आहेत. तिसरं चॅप्टर आहे हायपोथेसिस. याला मराठीमध्ये गृहीत कृत्य असं म्हटलं जातं. याला अनेक संशोधकांनी मराठीमध्ये अर्थ सांगत असताना बरेच पर्यायी शब्दसुद्धा वापरलेले आहेत. गृहीत कृत्य, गृहीत कल्पना, उपकल्पना किंवा सिद्धांत कल्पना असा मराठीमध्ये वेगवेगळा अर्थ घेतला जातो. परंतु आपण गृहीत कृत्य असा अर्थ याचा समजून घेऊया. यामध्ये सुद्धा या प्रकरणात 3 मुद्दे आहेत. मीनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस. मीनिंग म्हणजे अर्थ, गृहीत कृत्याचा अर्थ, गृहीत कृत्याची वैशिष्ट्ये, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे सोर्सेस ऑफ हायपोथेसिस म्हणजे गृहीत कृत्याचे उगमस्त्रोत. तिसरा मुद्दा इम्पॉर्टन्स ऑफ हायपोथेसिस म्हणजे गृहीत कृत्याचे महत्त्व, संशोधनामध्ये कोणत्या प्रकारचं महत्त्व गृहीत कृत्याला आहे हे या मुद्द्यामध्ये समजावून सांगितलं जाईल. या प्रकरणाला सुद्धा 19 गुण आहेत. आणि चौथं शेवटचं प्रकरण रिसर्च डिझाईन, याला संशोधन आराखडा असं म्हणतात. या प्रकरणाला 18 मार्क आहेत आणि संशोधन आराखड्यामध्ये 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा मीनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च डिझाईन, संशोधन आराखड्याचा अर्थ
आणि संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये. दुसरा मुद्दा नेसेसिटी ऑफ रिसर्च डिझाईन, संशोधन आराखड्याची आवश्यकता असा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईन, संशोधन आराखड्याचे प्रकार. असे 3 मुद्दे रिसर्च डिझाईन या प्रकरणात आहेत. आणि एकूण या सगळ्या प्रकरणाला दिलेले गुण आहेत. ह्या गुणांची टोटल 75 होते. 19 19 प्लस 19 आणि शेवटी 18. तर असा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात आपण पुढच्या तासाला प्रत्यक्ष टीचिंगला सुरुवात करणार. सुरुवातीला आपल्याला अभ्यासक्रम माहीत नसतो. त्या अभ्यासक्रमाची आपल्याला माहिती द्यावी या उद्देशाने मी या पद्धतीने संवाद साधण्याचा तुमच्याशी प्रयत्न करतो आहे. हा सिलेबस तुम्हाला स्क्रीनशॉटच्या स्वरूपात या लेक्चरच्या नंतर मी फोटोच्या स्वरूपात देणार आहे. तुम्हाला ते डाउनलोड करून घेता येईल. आणि किंवा विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेलात तुम्ही तर तुम्हाला हा अभ्यासक्रम वेबसाईटवर टाकलेला आहे. अगदी यावर्षी लागू झालेला सिलेबस कदाचित वेबसाईटवर टाकलेला नसेल, सापडणार नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो सिलेबस मी समजावून सांगितला आहे. BA सेकंड इयरचा तुमचा सिलेबस 1 वर्ष आधी लागू झालेला आहे. म्हणजे 2019ला 18चा सिलेबस आला आणि 18पासून लागू झालेला आहे. तर यासाठी काही पुस्तकांची यादी दिली आहे. 21 पुस्तकं संदर्भ ग्रंथ आहेत, रेफरन्स बुक. त्यामधले 6 पुस्तकं इंग्लिशमध्ये भाषेमध्ये आहेत. ज्यांना इंग्लिश भाषेतून हा पेपर अभ्यासायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची यादीसुद्धा दिलेली आहे. मराठीत पुस्तकं आहेत, काही पुस्तकं हिंदी भाषेमध्ये सुद्धा आहे. तुमच्यासाठी सोप्या स्वरूपाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नावसुद्धा सांगतो आहे. सामाजिक संशोधन पद्धती व तंत्रे, डॉक्टर प्रदीप आगलावे हे पुस्तकाचे लेखक आहेत. आणि त्या पुस्तकाचं टायटल सामाजिक संशोधन पद्धती व तंत्रे, साईनाथ प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेले पुस्तक आहे. त्याचबरोबर बोधनकर आणि अलोनी या 2 लेखकांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे सामाजिक संशोधन पद्धती, हे पुस्तकसुद्धा साईनाथ प्रकाशन नागपूरचं आहे. तिसरं एक पुस्तकाचं नाव सांगतो, सामाजिक संशोधन पद्धती, डॉक्टर पु ल भांडारकर, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. तसे बरेच पुस्तकं आहेत. 21 पुस्तकांची यादी आहे. तर ही यादी तुम्हाला सगळी म्हणजे जे पुस्तक मिळेल ते पुस्तक घेऊन तुम्हाला या विषयाचा किंवा या पेपरचा अभ्यास करता येईल. मला वाटतं थोडक्यामध्ये अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेतली आहे. संशोधन म्हणजे काय हा यातला पहिला मुद्दा. संशोधन करत असताना तुम्हाला PhD साठी करण्यात येणारं संशोधन, PhD जी डिग्री मिळते त्या डिग्री प्राप्त करण्यासाठी म्हणजे पूर्ण MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर PhD करावं लागतं. म्हणजे PhD करण्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी विषयामध्ये MA होणं आवश्यक आहे. त्यानंतरच PhD करता येते. आणि ती PhD कशी करायची याचा अभ्यासक्रम म्हणजे मेथड्स ऑफ सोशल रिसर्च हा पेपर आहे. तर हा पेपर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतला तर आयुष्यामध्ये तुम्हाला या पेपरचा बऱ्याच प्रमाणात उपयोग होऊ शकतो. जनरल नॉलेजचा अभ्यास करणारे किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळे या पेपरकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये. आपण पुढच्या तासामध्ये
इथं थांबूया. पुढच्या तासापासून आपण हा सिलेबस शिकवायला सुरुवात करणार आहे. तर इथं थांबू. थँक्यू.